आहे। अशा ठिकाणी मला नगराध्यक्ष म्हणून कार्यक्रमास येण्याचे पहिले आग्रही आमंत्रण या संस्थेचे माजी अध्यक्ष आणि वाचक चळवळीचे कार्यकर्ते आदरणीय श्री प्रकाश चुंबळे सरांनी दिल्यावरती प्रचंड आनंद झाला। जव्हार शहराला लाभलेल्या सांस्कृतिक वारशामध्ये अधिक इथे अविरतपणे वाचन चळवळी करता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे। ग्रंथ हेच मनुष्याचे सर्वश्रेष्ठ मित्र असतात असे म्हणतात। या वाचनालयात असे हजारो ग्रंथ मित्र आपल्याला अनुभवायला मिळतील। या साहित्य संमेलनात येत्या 2 दिवसात ग्रामीण भागातील बोलीभाषांचे भवितव्य, लोककलांचा सांस्कृतिक आविष्कार, कवी संमेलन, कथाकथन असे उत्तमोत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। जवळच्या सर्व साहित्य आणि कलाप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करते। संत साहित्यांचे अभ्यासक कै गंबा सरदार यांची नाव या साहित्य नगरीस देऊन आपण जव्हारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मान वाढवला आहे। जव्हार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी ज्या काही मागण्या, ज्या काही सूचना आमच्या पुढे मांडलेल्या आहेत त्यांचा आम्ही पूर्ण विचार करू आणि त्या पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं मी त्यांना एक आश्वासन देते। आणि जव्हार नगर परिषदेमार्फत भविष्यात राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय यांना आमच्याकडून पूर्ण कायमस्वरूप सहकार्य मिळत राहील याची मी ग्वाही देते। आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।